कधी-कधी एखादा सण आपण अगदी मनापासून साजरा करायचा ठरवतो, पण परिस्थिती काही वेगळीच असते. काल दीपअमावस्या होती, घरात दिवे लावायचे होते, देवपूजा करायची होती, मुलांचं औक्षण करायचं होतं. पण लाडू आणि श्रीहरीची तब्येत काही ठीक नव्हती, त्यामुळे सकाळची सुरुवात थोडीशी वेगळीच झाली. त्यात माझं ऑफिसही होतं. मग या सगळ्यामध्ये दीपअमावस्या कशी साजरी केली आणि मुलांचं औक्षण करण्यामागचं नेमकं महत्त्व काय आहे, हेच आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी मनात होतं ते म्हणजे आज दीपअमावस्या आहे, म्हणून रोजच्यासारखी सकाळची कामं सुरू करण्याआधी दारात रांगोळी काढली. सणाच्या दिवशी घराच्या दारात रांगोळी काढली की घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखंच वाटतं. त्यानंतर उंबरठा पूजन केलं. आपल्या घरात आपण रोज येतो जातो, पण या छोट्याशा उंबरठ्यालाही आपल्या परंपरेमध्ये खूप महत्त्व दिलं आहे. म्हणून सणाच्या दिवशी त्याची पूजा करून मगच पुढची पूजा सुरू करायचा मला खूप छान वाटतं. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे देवघराची स्वच्छता. सगळे देव वगैरे स्वच्छ केले आणि देवपूजा करून घेतली. लाडू आणि श्रीहरीची दोघांचीही तब्येत अजून पूर्णपणे ठीक नव्हती, म्हणून त्यांना आज पण स्कूलला पाठवलं नाही. खरं सांगायचं तर त्यामुळेच देवपूजेला मला थोडासा उशीर झाला. पण अशा वेळी आधी मुलांना पाहावं लागतं आणि मग बाकीचे कामं करावे लागतात. त्यांना खाऊ वगैरे घातला, औषध वगैरे दिले, काळजी घेतली आणि मगच मी ही बाकीची कामं करायला घेतली होती. आई म्हणून आपल्याला कितीही कामं असली तरी, कितीही घाई असली तरी मुलांची तब्येत हा सगळ्यात पहिलं प्रायोरिटी असतो. दीप अमावस्येला सगळे दिवे स्वच्छ करण्याची आमच्याकडे पद्धत आहे. म्हणून एक एक दिवा बाहेर काढला, सगळे दिवे घासून स्वच्छ केले आणि नीट ठेवून दिले. दिवा स्वच्छ करताना एक गोष्ट मनात आली की आपण घरातले दिवे तर स्वच्छ करतो, पण आपल्या मनातला थोडासा अंधारही आपण वेळोवेळी साफ केला पाहिजे. कारण बाहेर कितीही दिवे लावले तरी मनात शांतता नसेल तर त्या प्रकाशाचा आनंद पूर्ण मिळत नाही. लहान मुलांसोबत काम करणं म्हणजे कोणतंच काम आपण एकसारखं करू शकत नाही. तो 5 मिनिटं करतो आणि परत त्यांच्याकडे पाहावं लागतं ते काय करतायत. लाडू आणि श्रीहरी आता दोघं पण स्कूलला जातात, त्याच्यामुळे मला थोडा वेळ असं एकटीला भेटतो. काहीतरी काम व्यवस्थित मला करता येतं. पण आज आजारी असल्यामुळे त्यांना पाठवलं नाही. ते घरीच होते दोघं पण. इथे मी आता दिवे वगैरे स्वच्छ करत होते, तर श्रीहरी लगेच आला चेअर घेऊन की मम्मा काय करते? कारण त्याला बेसिनमधल्या पाण्याचा आवाज आला की लगेच चेअर घेऊन येतो, कारण त्याला त्या पाण्यात खेळायचं असतं. त्याला बघत बघत सगळे दिवे स्वच्छ करून घेतले आणि दिवे स्वच्छ झाल्यावर खूपच छान दिसत होते. वाच वाच जी इथं वाच. Mama? आज दोघे पण घरी आहेत, त्याच्यामुळे पूर्ण घरात सगळीकडे पसाराच पडला होता. कारण मी कितीही आवरलं तरी 5-1 मिनिटांनी परत हे दोघे तसंच करतात. त्यांची खेळणी वगैरे सगळे काढून आणतात. बुक्स असतात त्याच्यामध्ये आणि मी पण त्यांना अडवत नाही, कारण दिवसभर ते याच्यामध्ये व्यस्त होतात आणि त्यांचा म्हणजे हा खेळच आहे. थोडा वेळ मी त्यांना स्क्रीनसुद्धा पाहायला देत असते. त्याच्यामधून पण ते बऱ्याच गोष्टी शिकतात. दिवसभर मी इथे माझ्या ऑफिसचं काम करून घेतलं. त्याच्यामुळे दिवसभर मी बाकी काही शूट वगैरे केलं नाही. त्यात नंतर सायंकाळच्या वेळी दिवे लावायची वेळ झाली होती. मग थोडा वेळ ऑफिसच्या कामातून ब्रेक टाकला. या दोघांनी म्हणजे सगळीकडे पसाराच करून ठेवला होता. तो आधी सगळा नीट आवरला. आजकाल या दोघांनी एक नवीनच खेळ सुरू केला आहे. जे सोफ्याची चेअर आहे त्याच्यावरचे कुशन काढायचे आणि त्याचं टॉवरसारखं बनवायचं, त्याच्यावरती जायचं आणि त्याच्यावरून जंप करायची. आणि हा खेळ दोघांना खूप इतका आवडायला लागला आहे की चेअरवर कुशन राहतच नाही, त्या नेहमी खालीच असतात. दिवसातून 5-6 वेळा तर मी त्या उचलून ठेवते, पण परत ते तसेच खाली येतात. इथे मी त्यांना आता टी व्ही लावून दिला होता, त्याच्यामुळे ते टी व्ही बघत बसले होते. नाहीतर श्रीहरी तर 5 मिनिटंसुद्धा एका जागेवर बसत नाही. सारखी इकडे जा तिकडे जा, ही वस्तू काढ ती वस्तू काढ, हे त्याचं कंटिन्युअस चालू असतं. आणि त्यात आज दोघांची तब्येतसुद्धा थोडीशी ठीक नाही, त्याच्यामुळे मग दोघं पण आपलं शांत बसलेत. मग जास्त चिडचिड वगैरे करायला नको म्हणून मी पण त्यांना मग थोडा
वेळ टी व्हीच लावून दिला की टी व्ही बघत ॲटलिस्ट ते एका ठिकाणी बसतील तरी. मुलांची तब्येत ठीक नसली की माझा पण दिवस खूप हेक्टिक जातो. घर, मुलांनी, त्यांची तब्येत, दुसरीकडे ऑफिसची रिस्पॉन्सिबिलिटी आणि हे सगळं करत असताना कधी-कधी मला असं वाटतं की आज थोडंसं सगळं बाजूला ठेवूया आणि शांत बसूया. त्यात मॉम गिल्ट जो असतो तो तर मला खूपच जाणवतो जेव्हा लाडू आणि श्रीहरी आजारी असतात, की मला असं वाटतं की त्यांना मी पुरेसा वेळ देते का? पण बऱ्याच वेळा डिमोटिवेट झाल्यासारखं होतं, की असं वाटतं ऑफिसचं काम करायलाच नको, मी सोडून देऊ की काय, फक्त मुलांच्याकडे लक्ष देऊ काय? बऱ्याच वेळा हा विचार माझ्या मनात आला. पण स्वतःला असं डिमोटिवेट करण्यापेक्षा मला मी थोडा वेळ शांत बसते आणि मग पॉझिटिव्ह विचार करून म्हणते, की परिस्थिती परफेक्ट होण्याची वाट बघितली तर आपण हे सुंदर क्षण जगायला विसरून जाऊ. म्हणून अवेलेबल टाईममध्ये जेवढं जमेल तेवढं करायचं आणि स्वतःवर अननेसेसरी प्रेशर घ्यायचं नाही. आणि मला असं वाटतं, की प्रत्येक आईच्या आयुष्यात हे मोमेंट्स येतच असतील, पण याच परिस्थितीत तुम्ही किती पॉझिटिव्ह विचार करता वरच सगळी पुढची परिस्थिती डिपेंड असते. आपण जेवढ्या पॉझिटिव्हली एखाद्या परिस्थितीकडे बघू, तेवढ्यातून आपण लवकर बाहेर निघतो. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जसा तुम्ही विचार करता तसंच तुमच्या आयुष्यात घडतं. त्याच्यामुळे जो काही तुम्ही विचार करताय तो एकदम पॉझिटिव्ह करा, म्हणजे सगळं चांगलंच तुमच्या आयुष्यात घडत जाईल. मुलांनी दिवसभर घराची अशी अवस्था करून ठेवली होती, की आधी पसारा आवरणं खूप जास्त गरजेचं होतं. ते सगळं आवरलं. म्हणजे सण असो किंवा संडे असो, मुलं घर मेसी करायचं त्यांचं काम अगदी प्रामाणिकपणे करतात. सगळा पसारा वगैरे आवरला आणि देवपूजेची तयारी सुरू केली. दिवे वगैरे सगळं मी सकाळी स्वच्छ करून ठेवलं होतं. त्याच्यामुळे इथे आता पाट मांडला, त्याच्यावर लाल कापड टाकलं आणि त्या साईडला थोडीशी रांगोळी काढून घेतली. आता रांगोळी वगैरे मला इतकं काही परफेक्ट जमत नाही, पण जसं मला जमतं तसं मी काढायचा प्रयत्न करत असते. त्यानंतर जसं मला माहीत आहे तशीच साधी सिंपल मी दिव्यांची पूजा करून घेतली. आपल्या घरात कितीही चॅलेंजेस असले, कितीही धावपळ असली, पण अशा काही क्षणी मनाला खरंच एक वेगळी शांतता मिळते. दीप अमावस्येचं महत्त्व असं आहे, की याला आषाढ अमावस्यासुद्धा म्हणतात. या दिवशी घरातले दिवे आपण स्वच्छ करतो आणि त्यांची पूजा करतो. प्रकाशाचं महत्त्व आठवलं जातं या दिवशी. दीप म्हणजे फक्त घर उजळणारा दिवा नाही, तो आपल्या आयुष्यातल्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं एक प्रतीकच आहे. म्हणून मला वाटतं हा सण आपल्याला एक खूप सुंदर असा मेसेज देतो. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आशेचा एक छोटासा दिवा कायम तेवत ठेवायचा. प्रत्येक भागात ही दिव्यांची पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. माझ्या सासरी ही अशीच दिव्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे मी आज इथे केलेली आहे. तुमच्या भागात अजून वेगळ्या पद्धतीने काही करत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार, तुमच्या पद्धती, तुमच्या रूढी वाचायला मला खूप आवडतील. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सजेशन पण देऊ शकता, माझं काही इथे राहिलं असेल तर. त्यानंतर लाडू आणि श्रीहरीचं औक्षण करायला घेतलं. दीप अमावस्येला लहान मुलांचं औक्षण करण्याची पद्धत काही कुटुंबामध्ये केली जाते. यामागे मुख्य भावना म्हणजे मुलांच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समृद्धी आणि सकारात्मकता यावी अशी प्रार्थना केली जाते. त्यात लाडू आणि श्रीहरीची आज तब्येत ठीक नव्हती, म्हणून औक्षण करताना माझ्या मनात एकच इच्छा होती, की म्हणजे देवा त्या दोघांना लवकर बरं वाटू दे. या दोघांसोबत सगळं मॅनेज करताना माझा दिवस तर पूर्ण धावपळीमध्येच निघून जातो. कुठलाच दिवस असा परफेक्ट नसतो, जे प्लॅन करतो त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत नाहीत. पण मला असं वाटतं, की तो दिवस मनापासून जगलं तर म्हणजे सगळं सार्थक होतं. आपल्या आयुष्याचंही असंच असतं. सगळं परफेक्ट होण्याची वाट जर आपण बघत राहिलो तर कदाचित आनंदाचे अनेक क्षण आपल्या हातून निसटून निघून जातील. पण परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारा, जमतंय तेवढं करा आणि छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधला. कधी-कधी घरातला सगळ्यात मोठा प्रकाश एका छोट्या दिव्यात नसतो, तर तो माणसाच्या चेहऱ्यावर असतो, असं मला नेहमी वाटतं. तुमच्या घरी दीप अमावस्या कशी साजरी केली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रिअल, सिंपल आणि मनापासूनच्या फॅमिली ब्लॉगसाठी लाडू पेडू या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.